नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज आपण हदगाव हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय सन्माननीय बाबुराव कदम कोळीकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. त्यांचे सहकारी मित्र श्री विवेक देशमुख यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तर देशमुख साहेब, मला एक गोष्ट सांगा. आता बाबुराव कदम कोळीकर निवडून आलेले आहेत, तर या निवडणुकीकडे तुम्ही कोण्या दृष्टिकोनातून बघता, हा माझा पहिला प्रश्न असेल. इथे खरं म्हणजे प्रस्थापितांना झुगारून या मतदारसंघानं जो एक सर्वसामान्य नेतृत्वाच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे, कौल दिलेला आहे, तो खरोखरच एक सर्वसामान्य माणसासाठी मोठा दिलासा असेल. ह्यापूर्वी जे काँग्रेसचे आमदार होते आणि जनतेशी आपण संवाद साधला, तर जनतेचे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न असेच प्रलंबित राहायचे. प्रश्न घरकुलाचा असेल किंवा रस्त्याचा किंवा इतर प्रशासकीय इमारतीमध्ये, इतर तहसीलमध्ये जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न सुटत नव्हते लवकर. तर आता बाबुराव कदम कोळीकर आमदार झालेत आणि तुम्हीही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, तर तुम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल का? प्रशासकीय कामामध्ये कमालीचा दिरंगाईपणा आणि हलगर्जीपणा आणि आर्थिक पिळवणूक या हदगाव आणि हिमायतनगर दोन्ही तालुक्याच्या तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चालत होता, हा कारभार नक्कीच बाबुरावजी कदम साहेब या विभागाचं, या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. नक्कीच या सगळ्यामध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. शेतकऱ्याचा डीपीचा प्रश्न जर कधी आला किंवा पाण्याचा प्रश्न आला तर तुम्ही धावून जाल का? आपण जसं आता सांगितलं, सर्व विभागाची सन्माननीय आमदार महोदय बाबुरावजी कदम हे सर्व विभागाची बैठक बोलवण्याच्या विचारात आहेत. थोडंसं हे शपथविधीचा आटोपल्याच्या नंतर एक बैठक सर्व विभाग प्रमुखांना, सर्व कार्यालयीन विभाग प्रमुखांना बोलून एक बैठक घेण्यात येईल. बैठकीमध्ये त्यांना सर्वसामान्याच्या ज्या अडचणी आहेत, तो MSCBच्या असतील, शेतकऱ्यांच्या शेतीच्या वीज पंपासाठी जो काही वीज लागते, प्रत्येक वेळेला ट्रान्सफॉर्मर गेल्याच्यानंतर 2-2 महिने, 1-1 महिना ट्रान्सफॉर्मरसुद्धा मिळत नाही. त्याच्यानंतर तहसीलमध्ये कोणाचे पुरवठा विभागामध्ये काही कामं असतील किंवा कोणतेही कार्यालयीन कामं असतील, कृषी विभाग असू द्या, भूमी अभिलेख विभाग असू द्या, प्रत्येक विभागामध्ये जी काही म्हणजे सर्वसामान्याची जी हेळसांड होत आहे आणि आर्थिक पिळवणूक होत आहे, याला अगोदर आवर घालण्याचं काम आमच्यामार्फत होईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे असं म्हटलं जाते, तर तुम्हाला काय वाटते, लाडक्या बहिणीचा नक्की इफेक्ट या निवडणुकीवर झालेला आहे असं दिसून येतं का तुम्हाला? या महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी ते सर्वसामान्यासाठी गेल्या 2.25 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये जे काही सर्वसामान्य लोकांसाठी जे काही योजना आणल्या, नुसत्या योजना लॉन्च केल्या नाही तर त्या अंमलातसुद्धा आणल्या, प्रत्यक्षात अंमलात आणून प्रत्यक्षात सर्वसामान्य गोरगरीब लोकांना, गोरगरीब जनतेला त्याचा लाभ कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम नक्कीच या निवडणुकीवर दिसला. आणि त्या सर्वसामान्यांना जो एक दिलासा मिळाला एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून, त्याचा नक्कीच परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवलेला आहे. आणि सर्वसामान्य मतदार जो आहे तो महायुतीच्या बाजूने उभा राहिला. धन्यवाद. हे होते जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख. यांची दखल आज आपण इथं घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.